बीडच्या भाजी मंडई परिसरात रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला भाजी विकत होत्या। आजीचं नाव आहे जनाबाई दळवी। त्या रोज सकाळी भाजी घेऊन यायच्या आणि रस्त्याच्या कडेला विकायच्या। 2 वेळचं पोट भरण्यासाठी, दिवसाला 4 पैसे कमावण्यासाठी त्यांची ही मेहनत सुरू असायची। एक दिवस म्हणजे 21 मे 2026 रोजी बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव कारवाई केली। पण या कारवाईत काही गोष्टी अतिशय निंदनीय घडल्या। कर्मचारी गाडीतून उतरले, जनाबाई आजींना हटकलं, धमकावलं। त्या कर्मचाऱ्यांनी आजींनी विक्रीसाठी आणलेली भाजी, आंबे, मिरच्या आणि इतर भाजीपाला सगळं उचलून थेट कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये फेकून दिलं। एवढंच नाही तर आजींचा जेवणाचा डब्बा सुद्धा कचऱ्यात टाकला। सकाळपासून कमावलेले थोडे थोडके जे पैसे होते ते सुद्धा त्यात गेले। आजी आर्त विनवणी करत होत्या, पदराखाली भाजी लपवण्याचा गरीब बापडा प्रयत्न करत होत्या। पण कर्मचाऱ्यांनी सगळं उचलून फेकून दिलं। डोळ्यांसमोर सगळं कचऱ्यात जाताना बघून आजी ढसाढसा रडू लागल्या। हा सगळा प्रकार जर मोबाईलमध्ये कैद झाला नसता तर माणुसकी नसलेल्या कर्मचाऱ्यांची ही कामगिरीच समोर आली नसती। अखेर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर बीडच्या कारवाईवर सर्व स्तरावरून टीका झाली। बीडपासून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि राजकीय पक्ष यामध्ये सक्रिय झाले आणि लोकांनी विचारायला सुरुवात केली की रस्ते मोकळे करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, पण त्यासाठी अशा गरीब वृद्ध महिलेवर एवढी कठोर कारवाई का? लोक म्हणू लागले, गरिबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करणारी कठोर कारवाई लगेच केली जाते, पण दुसरीकडे मोठ्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाची भूमिका अगदी कधी-कधी ढिलीढाली असल्याचं माध्यमातून म्हटलं गेलं। आता या प्रकरणात काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या असून बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितलंय की प्रशासनाचे कुठलेही आदेश नसताना काही कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। याबाबत ज्यांनी कारवाई केली त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि दोषी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय। प्रथम तर या प्रकरणात स्वच्छता निरीक्षक मुनेश गायकवाड यांना निलंबित करण्यात आल्याचं म्हटलं जातंय आणि गुरुवारी रात्री उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी थेट पीडित जनाबाई आजींच्या घरी भेट दिली आणि त्यांनी आजींशी सहानुभूती व्यक्त केली। त्यांना साडीचोळी भेट दिली आणि झालेल्या नुकसानीसाठी 10,000 रुपयांची रोख आर्थिक मदत देखील त्यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांनी गोरगरीब आणि कष्टाळू महिलांवर अशी अमानुष कारवाई करणं निंदनीय असल्याचं म्हणत दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करण्याची एक मागणी केली होती। मिळालेल्या माहितीनुसार आता ही कारवाई झालेली आहे। मंडळी, ही घटना 21 मे 2026 रोजी घडली आणि त्यानंतर 2-3 दिवसातच प्रशासनाला घाम फुटेल अशा यावर प्रतिक्रिया आल्या। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।